नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आज आपण बेसनाचा सॉफ्ट आणि मऊ असा ढोकळा बनवणार आहोत. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनाला चाळून घ्यायचं आहे. ढोकळा पीठ गाळायच्या चाळणीमध्ये बनवणार आहोत. या वाटीने बेसन घेतलं होतं तर याच्या 1.5 गुणा पाणी टाकायचं आहे. म्हणजे 1 वाटी आणि अर्धी वाटी, तर 1.5 वाटी बेसनामध्ये पाणी टाकायचं आहे. अर्धी वाटी पाणी एका बाउल मध्ये घ्यायचं आहे. पाण्यामध्ये 1 पिंच टाकायचा आहे सोडा, चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ, 1 चमच टाकायची साखर, 1 पिंच टाकायचा आहे हिंग, 1 चमच टाकायचं आहे तेल, 1 लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबूचं फूल किंवा लिंबू सत्व म्हणतो ते पण टाकू शकता. तर 1 लिंबू घेतलेला आहे मी याच्यामध्ये टाकायला. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केलेले पाणी टाकायचं आहे बेसनामध्ये. त्यामध्ये थोडीशी टाकायची आहे हळद. थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम लम्स फ्री बॅटर बनवायचं आहे. आणि मी थोडं थोडं करून हे पूर्ण पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. बेसनाची एका लाईनीत अशी धार पडली पाहिजे, तर समजायचं की बॅटर तयार आहे. तर बॅटरला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर ही पीठ गाळायची जी चाळणी आहे तिला आतून असं तेल लावून घ्यायचं आहे. चाळणीला तेल लावल्याच्या नंतर हे ॲल्युमिनियम फॉइल ठेवायचं आहे चाळणीमध्ये. आणि आता हे बॅटरला ठेवून 5 मिनिट झालेले आहेत आणि छान फुललेलं पण आहे. तर हे बॅटर टाकायचं या चाळणीमध्ये. तर इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये रिंग ठेवली. तर ही चाळणी त्या रिंगवर ठेवायची आहे. कव्हर करून 20 ते 25 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे. ढोकळ्याला स्टीम करून 20 ते 25 मिनिट झालेले. चला बघूया. बघा ढोकळा छान फुललेला आहे. बघा चाकू पण क्लीन आलेला आहे. तर ढोकळा तयार आहे. घेऊया काढून. ॲल्युमिनियम फॉइल आपणे आप निघाला आहे आणि ढोकळा बघा एकदम जाळीदार असा छान झालेला आहे. एकदम जाळी पडलेली आहे बघा. इथे 1 चमच तेल गरम केलेला आहे. तेलामध्ये 1 टाकूया हिरवी मिरची, अर्धा चमच मोहरी, 5-6 कढीपत्त्याचे पानं. आता ही कडकडीत फोडणी टाकायची ढोकळ्यावर. बघा एकदम स्पंजी सॉफ्ट असा ढोकळा झालेला आहे. तर देवी और सज्जनो, हा चाळणीमध्ये केलेला ढोकळा कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.